आज आपण पितृपक्ष श्राद्धविशेष तांदळाची दाटसर खीर बनविणार आहोत। अगदी कमी तांदूळ वापरून दाटसर खीर तयार होते। दूध, साखर आणि तांदूळ फक्त 3 साहित्य वापरून आपण ही दाटसर मलईदार तांदळाची खीर तयार करणार आहोत। सुमधुर अशी तांदळाची खीर बनवण्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। तसेच वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तसेच बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर ही तांदळाची खीर बनवण्यासाठी 3 चमचे मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे। बासमती तांदूळ ऐवजी तुम्ही घरातील रोजच्या वापरणीतील कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल। अगदी 3 चमचे तांदूळ घ्यायचा आहे। तांदूळ कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा। आता एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप वितळलं की त्यामध्ये हा सगळा तांदूळ आपण टाकायचा। तांदूळ छान तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद आचेवरच हे तांदूळ आपल्याला तुपात परतवून घ्यायचे आहे। तांदूळ आपण हलक्याशा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कुठेही हाय करू नका, नाहीतर तांदळाचा रंग लगेच बदलून ते लाल होते आणि आपली खीर देखील लालसर दिसू लागते। तांदूळ आपण तुपामध्ये साधारण मिनिटभरासाठी परतवून घेतले आहे आणि बघा तांदूळ असे हलक्याशा सोनेरी रंगावर आपण परतवून घेतले। गॅस बंद करायचा आणि हे तांदूळ आपण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। मिक्सरचं भांड कोरडं आणि स्वच्छ असावं। मिक्सरमधून वाटून घेताना तांदूळ जाड रव्याप्रमाणे वाटून घ्यायचा आहे। याची खूप जास्त बारीक पावडर करू नये। तर बघा असं आपण जाड रव्याप्रमाणे छान फिरवून घेतलेलं आहे। तर त्याच कढईमध्ये 2 चमचे आपण तूप घेतलेलं आहे। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपण काही सुकामेवा घालणार आहोत। सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। घरामध्ये जे उपलब्ध आहे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरा। सुकामेवा आपल्याला मंद आचेवर खरपूस असे तळून घ्यायचे आहे। रंग खूप जास्त बदलू द्यायचा नाही। 8-10 सेकंद आपण सुकामेवा परतवून घेऊ। परतवून घेतल्यानंतर यामध्ये बारीक केलेले तांदूळ टाकायचे। आता परत आपण हे 2 मिनिटांसाठी छान परतवून घेणार आहोत। अगदी मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे। छान असे लालसर दिसू लागले, सुगंध यायला लागला की यामध्ये अर्धा लिटर आपण दूध घालणार आहोत। कोणतेही दूध तुम्ही इथे वापरा, गरम करून कोमट करून घ्यायचं। अर्धा लिटर दूध आपण इथे वापरलेलं आहे। जर यात तुम्हाला थोडं पाणी ऍड करायचं असेल तर तुम्ही यात पाणी ऍड करू शकता, कारण थंड झाल्यानंतर खीर खूप दाटसर होते। आता या दुधामध्ये बारीक केलेला तांदूळ आपण छान शिजवून घेणार आहोत। गॅस मोठा करून साधारण 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। छान अशी उकळी आली की परत मध्यम आचेवर 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं। तर साधारण इथे 5-6 मिनिटं खीर आपण शिजवून घेतलेली आहे। तांदूळ संपूर्ण शिजवून घेतल्यानंतरच यामध्ये आपण साखर घालायची। तर मी ते पाव वाटी साखर घेतली। साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। अर्धा लिटर दुधाच्या खीरसाठी पाव वाटी साखर एकदम पुरेशी आहे। जर तुम्ही खूप जास्त गोड खात नसाल तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। साखर आपल्याला यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। साखर पूर्णपणे दुधामध्ये वितळली की यामध्ये अर्धा चमचा आपण वेलची पूड घालणार आहोत। आता वेलची पूड घालून साधारण मिनिटभरासाठी आपण याला उकळी आणून घेतलेली आहे। उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। एकदम सोपी झटपट होणारी खीर 10 मिनिटांमध्ये तयार झाली आहे। ही खीर जसजशी थंड होईल तसतशी ही खूप दाटसर होते।
जर तुम्हाला खीर खूप जास्त दाटसर वाटत असेल तर यामध्ये गरम पाणी किंवा गरम दूध घालून पातळ करून घेऊ शकता। श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी अगदी साधी सोपी तांदळाची खीर आज आपण बनवली आहे। तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।